नमस्कार. रिव्हिजन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, युद्ध म्हटलं की आपला थरकाप होतो किंवा हे नको असतं, कारण ह्याच्यापासून विनाश होतो हे आपल्याला माहिती आहे. मुळात भारत हा अतिशय सहिष्णू वृत्तीचा देश. कारणाशिवाय कुणाशीही युद्ध करायचं नाही ही आपली परंपरा. परंतु काही वेळा ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्या लागतात. ठकासी असावे ठक हे व्हावं लागतं. आज हेच आपण बघणार आहोत की अहिल्याबाईंना सुद्धा याचा अनुभव आला. तो कसा आला आपण विदिशाताईंकडनं जाणून घेऊया. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. चंद्रावताशी युद्ध 3 वेळा करावं लागलं. वास्तविक अहिल्याबाई ह्या युद्धाच्या विरोधात. बरोबर. परंतु मग हे चंद्रावत कोण आणि त्यांच्यासाठी युद्ध का करावं लागलं, त्यांनी का बंडाचा झेंडा उभा केला, हे जरा आम्हाला सांगा की. बरोबर. त्याचं असं आहे की राजस्थानामध्ये रामपुरा म्हणून जो परगणा आहे तिथे हे चंद्रावतांचा वंश वाढला. तर तिथला उदयपूरचा जो मूळचा राजा मुनोस म्हणून, तर मुन्सी, तर त्याचा मुलगा, त्याचं नाव चंद्र, आणि त्यांनी राज्याचा विस्तार केला. रामपुरा, भानुपुरा म्हणजे जवळपासचे सगळे परगणे गावं त्यांनी जिंकून घेतली आणि तेव्हापासनं तिथं चंद्रावतांच्या राजपुतांच्या पिढ्या राहू लागल्या. तर ही घटना आहे 600-700 वर्षांपूर्वीची. म्हणजे इतके वर्ष राजपुतांचं त्या भागात साम्राज्य होतं. आणि जयपूर हे नाव कसं पडलं तर राजा जयसिंग याच्यावरून. तर त्याचे 2 मुलगे ईश्वर सिंग आणि माधव सिंग, तर त्यांची सोयरीक झाली होती उदयपूरच्या घराण्याशी, आणि तिथल्या राजकन्येचा मुलगा म्हणजे माधव सिंग. तर झालं असं की तो आपल्या मामाकडे राहायला होता, म्हणजे उदयपूरला, संग्राम सिंह यांच्याकडे, आणि त्यांनी हात खर्चाला म्हणून रामपुरा हा परगणा त्याला भेट म्हणून दिला होता. आणि जयसिंगाच्या मृत्यूनंतर अधिकार गादीवर बसण्याचा माधव सिंहाचा होता, पण तो राज्याबाहेर आहे ह्याचा फायदा घेऊन ईश्वर सिंहाने ती गादी बळकावली. तर त्यामुळे तिथे त्यावेळी मल्हाररावांचा खूप दबदबा होता. म्हणजे मल्हाररावांना सगळे राजे वचकून असायचे, आणि त्यांच्याकडे माधव सिंहाने मदत मागितली, कारण ईश्वर सिंहा पुढे आपला काही निभाव लागणार नाही हे त्यांनी ओळखलं. तर त्यावेळी मल्हाररावांनी मध्यस्थी केली आणि ईश्वर सिंहाला, माधव सिंहाला राज्य द्यायला भाग पाडलं. तर त्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसून ईश्वर सिंहाने विषप्राशन करून आत्महत्या केली आणि अनायासे माधव सिंगाकडे राज्य मिळालं. तर त्याचा मोबदला या गोष्टीचा म्हणून त्यांनी रामपुरा हा मल्हाररावांना भेट म्हणून दिला. म्हणजे जो मामाने दिलेला होता तो परस्पर मामाला विचारता मल्हाररावांना दिला आणि होळकर साम्राज्यात गेला तो. तर त्यावेळी तिथे रामपुऱ्याचा जे अधिकारी चंद्रावत होते त्यांना ती गोष्ट आवडली नाही, पण मल्हाररावांपुढे कोणाचं काही चालत नव्हतं. त्यामुळे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्यांचा असंतोष प्रकट झाला आणि त्यांनी 1771 मध्ये उठाव केला आणि काही गावं आपल्या ताब्यात घेतली. तर अहिल्याबाईंचं सुरुवातीचं जे धोरण होतं सामोपचाराचं, की शक्यतो युद्ध टाळायचं, तर त्यांनी तह करून त्यावेळी काही गावं चंद्रावतांना दिली, समजुतीच्या गोष्टी केल्या आणि जास्ती रक्तपात न होऊ देता तो प्रश्न मिटवला आणि त्यांना कर पण लागू केला, दंड केला त्यांना, की इथून पुढे असं काही घडता कामा नाहीये. परंतु तरीही ते काही शांत राहिले नाहीत. त्यांनी पुन्हा 82-83 मध्ये पुन्हा उठाव केला. त्यांनी कुठलेही दंड भरले नाहीत आणि त्यांची अरेरावी चालू होती. त्यावेळी पठाणांच्या मदतीने अहिल्याबाईंनी त्यांचा बिमोड केला आणि काय झालं, दोन्ही वेळा तुकोजीराव होळकर हे दुसऱ्या युद्ध मोहिमांवर व्यस्त होते, त्यामुळे त्यांची काही मदत मिळू शकली नाही. तर त्याच्यानंतर असं घडलं की 1787 साली लालसोटच्या लढाईत शिंद्यांचा पराभव झाला राजपुतांकडून. त्यामुळे राजपुतांचा आत्मविश्वास वाढला आणि ह्या चंद्रावंतांनी पुढे मोठा उठाव केला
आणि रामपुरा वगैरे परगणे आपल्या ताब्यात घेतले. निंबाहेडचा होळकरांचा महाल आणि काही गावं आपल्या ताब्यात घेतली. तर ही बातमी अहिल्याबाईंना कळल्यावर मग त्या संतप्त झाल्या आणि त्या म्हणाल्या, इजा बिजा तिजा, आता हे तिसऱ्यांदा झालं, तर आता फौजेला फौजी भिडली पाहिजे. आणि त्यांनी इतर आपल्या सैन्याची जुळवाजुळव केली. स्वतः जातीने या मोहिमेवर गेल्या आणि आपले जे यशस्वी त्यांचे जे सरदार होते, शरीफबाई, अंबाजी वगैरे बऱ्याच सरदारांना त्यांनी एकत्र केलं आणि सांगितलं की मेवाड होत्याचं नव्हतं करून टाका आणि पराभूत होऊन आलेलं मला चालणार नाही. तुम्ही यापूर्वी तुम्ही युद्धात कर्तबगारी दाखवलेली आहे, तर तसंच मला दिसलं पाहिजे. आणि मंदसोरला मग त्यांची लढाई झाली आणि राजपुतांचा तिथं पराभव झाला. रामपुरा ह्यांनी ताब्यात घेतलं आणि ते राजपूत पळून चंद्रावत इकडे गेले, आमेरला गेले. तिथं त्यांनी किल्ल्याच्या बाहेर सगळीकडे दारू पसरून ठेवली होती यांच्यासाठी, पण त्यांच्याच सैन्याकडून चुकून तिथं बारूद पडला आणि त्यांचेच 50 सैनिक आणि भवानी सिंग राजपूत त्यात अर्धमेला झाला ह्यांनी तोफ डागल्यावर. आणि सौभाग सिंग चंद्रावत त्यात जळाला त्या स्फोटात. आणि तशा परिस्थितीत तो होळकरांच्या सैन्याच्या हाती लागला आणि अहिल्यादेवीं पुढे त्यांना आणण्यात आलं. तर त्यावेळी त्यांनी जीवदान मागितलं की आपण उदार आहात. तर अहिल्यादेवी तेव्हा म्हणाल्या की एका गुन्ह्यास माफी, दुसऱ्यास माफी, पण तिसऱ्यास नाही. आणि सौभाग्यसिंग राजपूतास त्यांनी तोफेच्या तोंडी दिली आणि त्यांचा विजय झाला. त्यांनी सगळी जी गावं हरली होती ती सगळी परत मिळवली आणि ह्या कीर्तीचा झेंडा पुण्यापर्यंत गेला. आणि ह्याच्या प्रित्यर्थ, अहिल्यादेवींच्या सन्माना प्रित्यर्थ नाना फडणवीसांनी पुण्यात तोफ डागली आणि सर्व सरदारांनी त्याला मानाचा मुजरा दिला की आतापर्यंत अहिल्यादेवींचं चरित्र म्हणजे एक धर्मशील, पुण्यवान, उदार अशी जी त्यांची कीर्ती होती, परंतु आज शापादपी शरादपी असं त्यांचं कर्तृत्व त्यांनी युद्धात दाखवलेलं आहे. आणि खरोखरच सलाम सर्वांनी. तर हे त्यांनी पराक्रम गाजवून, म्हणजे वास्तविक त्यांची युद्धनीती विनाश टाळण्याकडे होती, तरी पण प्रसंग बघून त्यांनी चंद्रावतांचा बिमोड केला. आणि एवढंच नाही, हे युद्धात जय मिळाल्यावर दुखवट्याची वस्त्रही पाठवली राजपुतांना. म्हणजे माणुसकीला विसरले नाही खरोखर. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर तिथे कबर बांधली, तोच उदात्त वारसा अहिल्याबाईंनी चालवला. खरोखर खरंय खरंय. मंडळी, स्वतः युद्धाच्या विरोधात असून सुद्धा मऊ मेणाहुनी अशा अहिल्याबाई प्रसंगी नाठाळाच्या माथी हाणू काठी हा प्रत्यय त्याने आणून दिला आपल्याला. खरोखर आहे, ज्या वेळेला राज्यावरती संकट येतं किंवा राज्य आपलं नष्ट होतंय हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा एखाद्या रणरागिणीप्रमाणे या अहिल्याबाईंनी या युद्धामध्ये चंद्रावताचा पराभव केला. खरोखरच अशा या राणीला विनम्र अभिवादन. धन्यवाद.